भाइयों, आपका बहुत बहुत स्वागत है यहाँ पर। अभी छोटा सा अल्प परिचय मैं देना चाहूँगा आरिफ भाई का, जो कि हमारे संस्थापक अध्यक्ष हैं। आरिफ भाई ने 2016 में 16 मई, एक्चुअली डेट मुझे पता नहीं, ध्यान दें, 16 मई 2016 को इसकी नींव रखी थी। व्यापारियों की, उसके बाद ट्रक चालकों की, 4 व्हीलर वालों की, कमर्शियल वाले व्यापारियों की जो इश्यूज थे, उनको जो प्रॉब्लम्स आ रहे थे, कंटिन्यूसली आरिफ भाई ने उसके ऊपर स्टडी की और उन्होंने सोचा कि इन सभी जो प्रॉब्लम है। मैं भारतीय माल खरीदी बिक्री संगठन का जिला अध्यक्ष हूँ। हमारे पूरे जो व्यापारी है डीलर्स एसोसिएशन, आरटीओ की तरफ से बहुत ज्यादा इश्यूज है, गाड़ियाँ जल्दी ट्रांसफर हो नहीं रही और यहाँ की जो 2 नंबर की आरटीओ ने अननेसेसरी एक चीज जो है मैंडेटरी कर दी, बिफोर मी वाली अट, इससे हम काफी टाइम से परेशान है। गाड़ियाँ जल्दी ट्रांसफर नहीं हो रही है, हमारा बंदा अड़चन में आया है। तो बिफोर मी की अट जो है यहाँ के आरटीओ ने रद्द कर देनी चाहिए, क्योंकि मोटर व्हीकल एक्ट 1988 के हिसाब से पूरे महाराष्ट्र में कहीं भी बिफोर मी की अट है ही नहीं, लेकिन यहाँ की MS-20 आरटीओ ने ये अननेसेसरी अट डाली है। क्यों डाली है उनको पता है, तो मैनेजमेंट विशाल कारोबार उनका है। दूसरी बात, यहाँ पर फुल टाइम आरटीओ अवेलेबल है ही नहीं। लास्ट टाइम काठोड़े साहब जो थे उनके पास एडिशनल चार्ज था, औरंगाबाद आरटीओ और जालना दोनों था, अवेलेबल नहीं रहते। ये लोग गैर हाजिर रहते, हम लोग जाए कहाँ। सेकेंड थिंग, हमको जो है एक खिड़की योजना जो है स्कीम को शुरू की जाए। आरटीओ में जाए तो डॉक्यूमेंट देगी इसको, वहाँ पर भी है नहीं। चलो एजेंट की हमको ऑब्जेक्शन नहीं है, एजेंट से वो करते बेचारे काम, लेकिन वहाँ पर प्रॉपर वे चाहिए, इन्वर्ट के लिए चाहिए कि मैं अपने डॉक्यूमेंट जमा किए, हमको कब मिलेंगे क्या। एक खिड़की योजना स्कीम वहाँ पर चालू होना चाहिए। और हमारी जो डिमांड है बड़ी, वो सबसे बड़ी है कि हम लोगों को पूरे नेशनल लेवल पे सभी डीलर्स को 20 से 25 साल से हम व्हाइट कॉलर से काम करते हैं, बिल्कुल व्हाइट, और हम पैसा दे के गाड़ी खरीदते हैं, उसके बाद भी हमको ये प्रॉब्लम हो रही। तो हमारा बोलना ये है कि हमको ट्रेड सर्टिफिकेट जारी की जाए कि हम ऑथराइज्ड डीलर हैं, ये उन्होंने घोषित करके हमको ट्रेड सर्टिफिकेट जारी करना चाहिए। नहीं, यहाँ अपने यहाँ आरटीओ रेगुलर नहीं थी, इसके बारे में आप क्या आर्ग्यू करेगा? और आमचे जे संस्थापक अध्यक्ष आहे श्री आरिफभाई खान यांना आम्ही याबद्दल माहिती कळवली, पण त्यांनी काय केलं की वरचे जे वरिष्ठ आहेत त्यासाठी त्यांनी TC-ला पण मेसेज दिला होता, मेत्रेवार सरांना सुद्धा त्यांच्याशी संपर्क साधला होता, आणि तदनंतर आपले जे परिवहन मंत्री आहे त्यांना सुद्धा ते पर्सनली जाऊन भेटले या विषयावर की आम्हाला या MS-20 औरंगाबाद आरटीओ मध्ये या प्रकारच्या अडचणी आहेत, तर ते स्वतः जाऊन भेटले होते तिथं आमच्यासाठी। वाहन खरेदी विक्री करताना म्हणजे आरटीओ आणि पोलिसांकडून काय काय त्रास सहन करावं लागतं? पोलीसचा आम्हाला जास्त प्रॉब्लेम नाही आहे, पोलीसकडून नेहमी सहकार्य असतो आणि ते आमच्या भावना आणि जे प्रॉब्लेम आहे ते समजून घेतात आणि त्यांना जास्त वेळ लागत नाही। ते फक्त आयडेंटिफाय करतात की स्टोलन व्हेइकल आहे का, काही इश्यू आहे का, फक्त त्यांना ते क्लॅरिफाय आम्ही केलं तर ते 2च मिनिटात आम्हाला तिथं रिलीफ देतात। पोलिसांविषयी आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे, आणि मुख्य अडचण जी आहे ती आरटीओ पूर्ण कार्यालय अधिकाऱ्यापासून ते खालच्या जे क्लर्क असतात ना, क्लॅरिकल स्टाफ, ते पिऊन तिथपर्यंत आम्हाला त्रास आहे, आणि इतका मोठा त्रास आहे की आम्हाला तिथं इन्व्हर्टसाठी कोणी नाही आहे, आम्हाला एंट्री नाही आहे प्रॉपर वेमध्ये, गेट बंद असतो, काहीच सुविधा तिथं नाही आहे। तर त्यासाठी आमच्या जे काही डेलिगेशन आहे मागण्या त्यांनी मान्य कराव्या, आणि त्यासाठी स्पेशली आम्ही एका रॅलीचं आयोजन केलेलं आहे। 3 वाजता आम्ही 2 व्हीलर रॅली घेऊन आरटीओवर जाणार आहोत, मोर्चा घेऊन। आमच्या समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष खान असतील, आमचे रिजवानभाई रायडर असतील, सगळे पदाधिकारी असतील, मामू आहे, सरफराज भाई आहे, शुभूभाई आहे, आणि आणखी एक मला संधी दिली साहेबांनी की माझ्यानंतर मी अध्यक्ष होतो, माझ्यानंतर आता औरंगाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष शेख रिजवान शेख उस्मान उर्फ रायडर यांची नियुक्ती साहेबांनी केलेली आहे। त्याच्यापुढे ते चार्ज घेतात। थँक्यू। वाहन खरेदी विक्री संघटना राष्ट्रीय अध्यक्ष, जैन चालक मालक संघटना राष्ट्रीय, आजचा जो विषय मेळावा घेण्याचा खरं कारण असं की प्रशासनाने आरटीओने खूप त्रास दिलेला आमच्या गाडी खरेदी विक्री करणाऱ्या। आतापर्यंत जेवढे ऑफिसर्स आले त्यांनी सुद्धा दिलेलं आहे, मागं थोडेसे चांगले ऑफिसर्स आले त्यांनी सहकार्य केलं होतं, पण आता एक दौंड नावाचा जो ऑफिसर आहे तो अतिशय आडमुठपणाने गैरहजर असतो जास्तीत जास्त,
तर मला हे सांगायचं आहे की 4-4 महिने 5-5 महिने गाड्यांचे पेपर होत नाहीत. प्रभारी अधिकारी सुद्धा हे 5 ते 6 जिल्ह्यामध्ये RTO ऑफिसर कुणी हजर नाहीये. मेन RTO जो ऑर्डर करणारा RTO ते कोणी हजर राहत नाहीये आणि वेळेवर कधी येत नाही. आजचीच गोष्ट सोमवारची, आज 12-1 वाजेपर्यंत कुठलाही RTO ऑफिसर सिनियर ज्युनियर कोणी हजर झाले नाही. आम्ही त्या दृष्टिकोनातनं जे गाड्या खरेदी विक्री करणारे लोक आहोत त्यांच्या गाड्या घ्यायची पद्धत 1 लाख रुपयात गाडी घ्यायची, 5,000 रुपये त्याच्यावर इन्कम करायचा, त्याच्यावर आपलं घर चालवायचं. आज जर ती गाडीचे पेपर जर नाही झाले 5-5, 6-6 महिने तर आमची घरं चालणार कशी? 5,000 रुपयासाठी आम्ही 6-6 महिने वाट बघत बसावं. आणि सगळ्यात मोठी इंडस्ट्री असून सुद्धा भारतातली सगळ्यात मोठी इंडस्ट्री व्हेकल इंडस्ट्री, तर त्याच्यामध्ये सुद्धा आज आमची अशी वेळ आलेली आहे की आम्हाला कुठल्याही परिस्थितीत जगायचं मुश्किल झालेलं आहे. शेतकऱ्यानंतर आमचाच नंबर आहे गाडीवाल्यांचा की आत्महत्या करायची वेळ. आता कुठल्याही परिस्थितीत जर आम्हाला या भारत सरकारने या प्रशासनाने जर न्याय दिला नाही तर आम्ही त्याचा उठाव करणार आणि भारत बंद चक्का जामचं आव्हान करणार सगळ्या गाडीवाल्यांना की जेणेकरून या आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही ह्या सरकारला 2 कोटी महाराष्ट्रातले ड्रायव्हर, 1.25 लाख गाडी खरेदी विक्री करणारे आणि 1.5 लाख गाडीचा व्यवहार आहे म्हणजे मध्यस्थी मेडिएटर, हे आम्ही या सरकारला मतदानच करणार नाही. हे आम्ही जाहीरपणे सांगतो आणि आमची तळतळून सांगतो एकदम की जेणेकरून आम्हाला जर आता मदत झाली नाही या सरकारची तर आम्ही 99% या सरकारला मतदान करणार. या संदर्भात काही परिवहन मंत्र्यांच्या काही पाठपुरावा वगैरे केला का? आम्ही परिवहन मंत्र्यांपर्यंत पोहोचलो. एकनाथ शिंदे साहेब आता परिवहन मंत्री आहे. ईमेल केले, स्वतः जाऊन अर्ज दिले, पण त्या अर्जाची दखल घेतली गेली नाही. आमची त्या दिल्लीतल्या शेतकऱ्यांसारखी परिस्थिती झाली, आंदोलनासारखी 700 शेतकरी मेले तरी या सरकारला जाग आली नाही. आता आम्ही एवढे मरायच्या पाळीत आलेलो आहोत तरी महाराष्ट्र शासनाला जाग येत नाहीये. आमचे कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही 54 RTO मध्ये एवढे मोठे भ्रष्टाचार चालू आहेत आणि त्याच्यातलं बी ऑफिसर हजर नाहीत आणि त्याच्यातनं आम्ही उपाशी मारायची वेळ आलेली आहे. शेतकरी जर आत्महत्या करत असेल तर त्याच्यानंतर आमचा नंबर आहे. या आजच्या ज्या मेळाव्यामध्ये काय निर्णय झालाय का? काय आज आम्ही आजची पुढची रणनीती आम्ही इथं ठरवत आहोत. आजची रणनीती अशी आहे की आम्ही 3 वाजता RTO ऑफिसला जाणार आहोत. आजच्याच घडीला त्यांना परत एकदा निवेदन देणार आहोत. ह्याच्या अगोदर मी 15 दिवसापूर्वी निवेदन दिलेलं होतं. ह्याच्या अगोदर दर महिन्याला इथल्या औरंगाबाद जिल्ह्यातले सगळे लोक निवेदन देऊन रिक्वेस्ट करत होते. आमचे सोलापूर औरंगाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष वसीम भाई यांनी स्वतः पाठपुरावा करत राहिले, पण हाताबाहेर परिस्थिती गेलेली आहे. कुठलाही ऑफिसर हजर नसल्यामुळे आमची कामं अडलेली आहेत. आम्ही आता एकदा 3 वाजता त्यांच्यापाशी जाऊन परत एकदा निवेदन आमच्या काही मागण्या आहेत त्या मागणार आहोत आणि अदरवाईज जर त्यांनी मान्य केलं नाही तर आम्ही भारत बंदचं आव्हान करू. वाहन बाजारामध्ये संघटना किती आणि त्याची एकूण सदस्य संख्या किती? भारतामध्ये खरेदी विक्री संघटनेची संख्या आहे 8 लाख. पूर्ण भारतामध्ये 8 लाख सभासद आहेत खरेदी विक्री संघटनेचे. जैन चालक मालक संघटनेचे 22 कोटी ड्रायव्हर आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 2 कोटी ड्रायव्हर आहेत. एवढी मोठी संख्या आमच्या दोन्ही संघटनेची आहे. या निमित्ताने प्रशासन किंवा परिवहन मंत्र्यांना काय आव्हान? मी परिवहन मंत्र्यांना हे आव्हान करू इच्छितो की आमच्या गाडीवाल्यांकडे लक्ष द्या. तुमचा हिट अँड रनचा कायदा आणलेला आहे, तुमचा रोड सुरक्षेचा कायदा दिलेला नाही, हे दिलेला आहे. आम्हाला गाडी व्यवसायासाठी एक आयोग या भारत सरकारने किंवा महाराष्ट्र शासनाने नेमावा की जेणेकरून आम्हाला जे अत्याचार होतात, महिलांचा अत्याचार, पोलिसाचा अत्याचार, RTOचा अत्याचार, यांच्या कंप्लेंट कोणी घेत नाही. त्याच्यासाठी आम्हाला एक आयोग महाराष्ट्र शासनाने किंवा भारत सरकारने आम्हाला द्यावा की जेणेकरून आमच्या ज्या अडचणीत त्या सोडवायचं काम वाहन आयोग करेल. माझं नाव आरिफ खान, मी जैन चालक मालक संघटना अध्यक्ष आणि भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना अध्यक्ष. त्याच्यासाठी शासनाकडून पाठपुरावा करावा लागेल. मेरे को समझ रहा है। सबसे बड़ी परेशानी ये है कि RTO में काम नहीं हो रहा सर, B4 नहीं हो रहा है, आर्थिक छूट नहीं मिल रही है। हमारे जो संगठन के जो प्रॉपर जो डीलर है 20-30 साल से जो धंधा कर रहे हैं उनको जो है तो RTO ऑफिस में बहुत प्रॉब्लम हो रही है। वो बोल रहे कि अभी B4 करो, अंगूठा लगाओ, नए नए कानून लेके आ रहे, नए नए मसले लेके आ रहे। वो मसला है ही नहीं इसके अंदर, मतलब कोई कानून के अंदर ये है ही नहीं। B4 54 जिले है RTO ऑफिस के पूरे इसमें, तो औरंगाबाद को ही टारगेट करके ये लोग कर रहे हैं कि भाई B4 करो, ये करो, परेशान कर रहे हैं।
आपने पूरा नाम? मेरा नाम शेख रिजवान शेख।